आदरणीय उपशिक्षण अधिकारी राठोड साहेबांचं एक वाक्य आहे, फक्त आणि फक्त जीवनामध्ये आता 3 गोष्टी पाळा, आहार, विहार आणि निद्रा. 24 तास टाइम मोकळा आहे, म्हणून कितीही वेळ लोळत पडू नका. जे पहिलं कार्य करत होता त्याच पद्धतीनं, आणि शिक्षण कार्य जरी नसलं तरी समाजकार्य, मित्र पाहुणे आहेत, आहारावर नियंत्रण ठेवा, फिरणं चालू राहू द्या, वेळेत झोपा, वेळेत उठा. बाकी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गोळी लागणार नाही. ईश्वर चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की यापुढे आपल्याला उत्तम आरोग्य लाभो. आपल्या ज्या काही मनोकामना अपूर्ण राहिल्या असतील, कारण माझ्या माहितीप्रमाणे अपूर्ण राहण्यासारख्या काही नाही. मेघाताई या ठिकाणी एक शिक्षिका आहे, जावई बापू शिक्षक आहेत, चिरंजीव M.Com झालेले आहेत, सध्याच्याला बँकेत नोकरी करत आहेत. त्यामुळं आता तुमच्या प्रत्येक पालकाचं एकच अपेक्षा असते की आपण जन्म दिलेले लेकरं जे आहेत ते स्थावर व्हावेत, आणि ते स्थिर स्थावर झालेले आहेत. म्हणून ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आपणास उत्तम आरोग्य लाभो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि मुदखेड केंद्राच्या वतीनं, तसेच माझ्या वारकड परिवाराच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समिती मुदखेडच्या वतीनं आपलं या ठिकाणी त्रिवार अभिनंदन करतो. आणि आदरणीय गटशिक्षण अधिकारी मॅडम मुंबईवरून येत असताना उशीर झाला, तरी शिक्षण विभागाच्या वतीनं पुढचा ज्या वेळेस सार्वजनिक शिक्षकांचा कार्यक्रम असेल त्याचं तुम्हाला आजच मी आमंत्रण देतो की अशा गुणवान शिक्षकांना एक सन्मान पत्र देऊन शिक्षण विभागाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्याचा आदरणीय गटशिक्षण अधिकारी यांचा मानस होता. पण काही कारणाने मॅडम मुंबईला गेल्यामुळं आणि ते सन्मानपत्र वेळेत आम्हाला न उपलब्ध झाल्यामुळं त्या सर्व मित्र परिवाराच्या समोर आम्ही तुम्हाला ते सन्मानपत्र देऊ शकलो नाही. पण निश्चित शिक्षण विभागाच्या वतीनं आपण केलेल्या कार्याचा गौरव सर्व शिक्षकांच्या साक्षीनं पुढे होईल एवढंच आमंत्रण देऊन संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सर्वांनी आपण ऐकून घेतलं. पुन्हा एकदा मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या मुदखेड केंद्राच्या परिवाराच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समिती मुदखेडच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. बाबाविषयी काय सांगू ते तर आमचे आदर्श आहेत. बाबाविषयी काय सांगू ते तर आमचे आदर्श आहेत. त्यांच्या या कार्याला ताईचे त्रिवार वंदन आहे. अशा त्यांच्या कन्यारत्न आदरणीय मेघा सचिन कुरेवार ताईंना मी आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी अभिव्यक्त व्हायचं आहे. कुमारी सौ मेघा सचिन कुरेवार ताईंना विनंती करतो की आपण गावकरी, आपतेष्ट व इथे बसलेले सर्व निरागस चेहरे, या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानते, ज्यांनी आमच्या कुटुंबासाठी जो आनंदाचा क्षण आहे त्याला द्विगुणित केले आहे इथे उपस्थित राहून. तर मी त्यांची मुलगी, वडिलांविषयी काय बोलणार ना, सगळ्यांनाच माहित आहे. शब्द कमी पडतील इतकं त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि पितृत्व यातूनच माझं घडलंय अस्तित्व. म्हणून माझे पप्पा आज ते सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. त्यांनी आज जे काही कष्ट केले आहेत, जी काही मेहनत केली आहे, ती सर्व मला इथे जमलेल्या मान्यवरांच्या रूपामध्ये, त्यांच्या आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये बघायला मिळाले आहे. आणि आज मला त्यांनी केलेली आयुष्यभराची खरी कमाई कळलेली आहे. ते मला नेहमी सांगतात की कष्टाचं खायचं आणि रुबाबात जगायचं. मीही त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून जगत आलेले आहे. तर माझे वडील हे लहानपणापासूनच गरीब कुटुंबातून शिक्षण झालं त्यांचं. अगदी म्हशी वळायला शेतात जाणे आणि त्यांच्या पाठीवर बसून अभ्यास करणे इथपासूनच्या गोष्टी आम्ही त्यांच्याबद्दल ऐकलेल्या आहेत. आणि माझ्या आईने त्यांच्या प्रत्येक मेहनतीमध्ये, कष्टामध्ये, त्यागात आणि समर्पणात त्यांची बरोबर खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. लहानपणापासूनच आम्ही त्यांच्या समर्पण आणि त्यागाला बघत आलेलो आहोत. आजही जेव्हा त्यांची गावात बदली झाली होती मागच्या 2 वर्षांपासून, त्यांनी सामाजिकच नव्हे तर आध्यात्मिक गोष्टींसाठी सुद्धा बरीचशी कामं
केलेली आहेत गावात. स्वकष्टातून स्वखर्चातून त्यांनी कधी आजपर्यंत पैशांना महत्त्व दिलेलं नाही. माणूस आणि माणुसकी हीच त्यांची शिकवण आहे आणि त्यांनी आम्हालाही दिलेली आहे. आजही ते माणुसकीला सर्वतोपरी मानतात आणि त्यालाच उद्देश धरून इथून पुढे ते जगत राहतील. गावामध्ये जेव्हा ते बदली करून आले तेव्हा जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही एकच असावे असे त्यांचे स्वप्न होते आणि ते शेवटी का होईना साकार झाले. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा मलाही आनंद आहे. आज जेव्हा सर बोलत होते त्यांच्याविषयी माझे डोळे अक्षरशः पाणावून आले. म्हणून मी काही जास्त इमोशनल होणार नाहीये, जास्त काही अशा आठवणी काढणार नाहीये ज्याच्यामुळे मला दुःख होईल. पण मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच इथून पुढे काम करत राहणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असेल. फक्त असं म्हणतात की आईनंतर वडील हे त्यांच्या मुलीला घाबरतात. म्हणून मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छिते. एवढी तर मोठी नाहीये मी त्यांना सल्ला देण्यासाठी, पण मला म्हणावेसे वाटते, घटका गेली पळे गेली अखेर आली निवृत्ती. हो, आता थोडी चैन करूया, बदला आपली वृत्ती. लवकर उठणे विसरा आता, खुशाल जगून घ्या. बेड तिची लज्जतणारी एकदा चाखून घ्या. चवीने वाचा पेपर, वरवर फिरून दृष्टी. मापे काढा ना ओ बाबांची आणि मुष्टी खरडपट्टी. टीव्ही पाहत चाखा नाश्ता, रोज नवीन रतीब. खिल्ली उडवा भल्या भल्यांची, सैल सोडून जीभ. ऑफिसची ना घाई आता, रोज रोजची सुट्टी. निवांत आंघोळ, निवांत पूजा, करेन मनाची तुष्टी. सायंकाळी निवांत वेळी आळस सटकून टाका. पाणीपुरीच्या वा मिसळीच्या दुर्लक्ष नका त्या हाका. चक्कर मारा बाईकवर वा करा मोकळे पाय. बागेत गप्पा रंगवा गप्पा गोष्टी वा केवळ हॅलो हाय. नंतर एक रात्र सुखाची, तब्येतीने जेवा. भानगडींच्या सिरियल्स पाहून खरंच स्वतःचा हेवा. सौचे कौतुक करा, सुटी सुमने जोडा, नाहीतर घरात होतील. सगळ्यांनाच माहित आहे सौची स्तुती झालीच पाहिजे. इथून पुढे त्यांनी आनंदाने एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने राहावं आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर कायम राहावा हीच मी इच्छा व्यक्त करते. त्यांच्या इथून पुढच्या सेवापूर्तीच्या नंतरचं आयुष्य सुखात, समृद्धीचं आणि आनंदाचं राहो. एक मुलगी म्हणून माझी ही कळकळीची अपेक्षा आहे की त्यांना जगातली सगळी सुख मिळू देत. हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. इतक्या बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मेनका येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे नकाते सर, या गावचे सरपंच, उपसरपंच, या गावातील सर्व नागरिक, आमचे चंदलवाड सर, या केंद्राचे केंद्रप्रमुख वारकड सर, तसेच माझ्या आज बरेचसे ओळखीचे आलेले आहेत, बाहेर गावचे सुद्धा, बाहेर तालुक्यातून आलेले पवार सर, साठे सर, जाधव सर, चावरे सर, गंगाधर कदम सर, या शाळेचे पवार सर व दुकरा सर व माझे चिमुकले मित्र, आपल्या केंद्रातील सर्व आलेले मुख्याध्यापक, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी सरांचा उल्लेख नंतर करणार होतो. आता त्यांचा हा कार्यक्रम आहे, त्यांचं नाव आहे रामेश्वर बोदेवाड सर. त्यांच्या नावामध्येच काय आहे, रामेश्वर आहे, म्हणजे राम त्यांच्या नावामध्येच आहे. ज्यांनी या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे घडवलेले आहे. आता तुम्ही पाहिलं या ठिकाणी की 2-3 एक स्वागताचं गाणं झालं आणि नंतर दुसरं गाणं झालं शिवाजी महाराजांचं. या दोन्ही गाणे होत असताना सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. एवढे चिमुकले विद्यार्थी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे नृत्य करत होते आणि त्यांच्या प्रत्येक स्टेप असतील किंवा त्यांचे हावभाव असतील ते खूप चांगलं करत होते. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे तिन्ही शिक्षक या ठिकाणी किती चांगले आहेत.
बोधेमाड सरची आणि माझी ओळख फार जुनी ओळख आहे. जवळपास 7-8 वर्षापूर्वी मी त्यांची शाळा तपासायला गेलतो वसंतनगर नांदेड येथे. त्या ठिकाणी गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी गेलो होतो. त्यांनी ती शाळा सुद्धा एवढे शहरामध्ये राहून आजूबाजूच्या तिथं राजश्री शाहू शाळा आहे, महात्मा फुले शाळा तिथं आहे, खूप चांगल्या शाळा असून सुद्धा आपली जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी खूप चांगली टिकवली. त्या ठिकाणचे वर्ग 1 ते 5 होते. 1 ते 5 तिथं वर्ग बोधेमाड सर 1 ते 4 होते. 1 ते 4 वर्ग होते. परंतु ते सर्व विद्यार्थी गुणवत्तावान होते. त्याच्यावरून असं दिसून येतं की त्यांनी काम हे सुरुवातीपासूनच केलेलं आहे. त्यांची सेवा केलेली आहे त्यांनी 38-39 वर्ष त्यांच्या इमानदारीने केलेली आहे. त्याच्या म्हणजे त्यांना कष्ट काय राहतात हे माहिती आहे. हे लहान लहान जे मुलं आहेत, चिमुकले मुलं आहेत, हे खेड्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना संस्कार कसे द्यावे. एखादा विद्यार्थी मेरिटमध्ये आला म्हणून त्याला महत्व नाहीये. मी सुद्धा महत्व देत नाही त्याला मेरिटमध्ये आला. परंतु त्या विद्यार्थ्याला तुम्ही संस्कार कसे दिले, त्या विद्यार्थ्याला तुम्ही सर्वंकष जे आपल्याकडे मूल्यमापनाची कार्यपद्धती आहे त्याला तसं घडवलं का तुम्ही, हे महत्वाचं आहे. असं ह्या बोधेमाड सरनं या ठिकाणी घडवलेलं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आले होते त्यावेळेसची पटसंख्या काहीतरी 40-42 असेल, पण आता ती पटसंख्या आहे 95 पटसंख्या आहे. आणि ही पटसंख्या वाढवण्याचं काम आपले बोधेमाड सरनं केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण मी ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी मी आलो आणि ती आले, परंतु आता जिथं पटसंख्या बघितली, आता जिथं त्या ठिकाणची गुणवत्ता बघितली, अगोदरही होती परंतु आधी त्याच्यामध्ये भर पडला. त्यांनी मला आता सांगता सांगितलं की जे सांस्कृतिक कार्यक्रम होता त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या गावामधून त्यांना म्हणजे बक्षीस जे मिळालं 35,000 रुपये मिळालं. 35,000 रुपये एवढ्या छोट्या शाळेला गावकऱ्यांनी बक्षीस देणं म्हणजे काही म्हणजे जोक नाही या ठिकाणी. तसे त्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला. असे आपले बोधेमाड सर म्हणजे आपल्या सेवानिवृत्त होता येतं. आता बोधेमाड सरचं तर वयच वाटत नाही, 55 वाटत नाही, 58 वाटत नाही, काही नाही, तिथं 40-45 असं वय वाटतं. कारण बोधेमाड सरनं सुरुवातीपासून त्यांची तब्येत ही खूप मेंटेन ठेवलेली आहे. कारण त्याचं बघा तुम्ही शरीर वगैरे खूप कसं आहे चांगलं. मी त्याला बऱ्याच वेळेस विचारतो, ज्या ज्या वेळेस मिटिंगला येतात, आमचे सर्व मुख्याध्यापक राहतात, 17 मुख्याध्यापक आमचे जिल्हा शाळेचे, त्यावेळेस आम्ही हसी मजा करताना विचारतो की कसं करता सर. सर म्हणतात मी 2 तास सकाळी व्यायाम करतो. मला सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर आपण सुद्धा सकाळी व्यायाम केला पाहिजे, फिरलं पाहिजे. जसं बोधेमाड सरचं शरीर आहे तसं आपण सुद्धा आपलं शरीर आरोग्यमय ठेवलं पाहिजे आपण सुद्धा. आता बोधेमाड सर बद्दल सांगायचं बद्दल तर बोधेमाड सरचा स्वभाव जे आहे कधी आक्रोश नाही. बोधेमाड सरनं कधी जोऱ्यात असं कोणाला बोललेलं मी तर काही आतापर्यंत पाहिलं नाही. मी कोणत्या मीटिंगमध्ये असो काही असो, त्याचा स्वभाव अतिशय म्हणजे मित्रभाषी. पण काम करायचं तर ते एका टेक्निकनं काम करून घ्यायचे. त्यांनी फार हुनरी माणूस होता आणि त्याच्यामध्ये जे काम करायचं परंतु ते सिस्टमॅटिकपणे आणि व्यवस्थित काम करून घेणारे ते. त्याच्याबद्दल त्यांचे मित्र आता सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचं फार जमत होतं. असे आमचे उमरीचे सोनकांबळे सर या ठिकाणी बसले. सोनकांबळे सरचंही रिटायरमेंट खूप चांगलं झालेलं आहे. या ठिकाणी सोनकांबळे सर हात दाखवा मला. सोनकांबळे उभं राहा सर थोडं. सरांचं शरीर सुद्धा असंच आहे कारण त्यांचे खास मित्र असल्यामुळं त्यांना दाखवलं. या ठिकाणी अधिकचं न बोलता एवढंच सांगेन मी, या ठिकाणी त्यांचं कुटुंब सुद्धा त्यांनी खूप सूचित केलं. मुलगी सुद्धा त्याच फील्डमध्ये आहे, म्हणजे शिक्षिका आहे. मुलगा सुद्धा बँकेमध्ये सर्व्हिसला आहे. त्यांचे भावाचे मुलं, भावाच्या मुली असतील किंवा घर सुद्धा सर्व हे सुशिक्षित आहे. या ठिकाणी मला अतिशय आनंद झाला या ठिकाणी. आणि ते या कार्यक्रमाला बघायला मी की सर्व तुमचे बोधेमाड परिवार ते वाढवाडच सगळे दिसायला पाहिजे. कारण पळापळी करायला तुम्ही सगळेजण, म्हणजे एवढी आत्मीयता आहे या ठिकाणी. एवढ्या या गावामध्ये सर्वजण थोडंफार बऱ्याच वेळेला गरमी होत असेल, काही होत असेल,
असेल, परंतु त्यांच्या प्रेमाखातर आणि सरांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलो मी. आज सुद्धा नायगावला 3 कार्यक्रम होते सेवानिवृत्तीचे, पण मी म्हणलं बोधेमोहन सरचा कार्यक्रम हा मला त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. कारण बोधेमोहन सरचा माझा परिचय हा 2 वर्षापासून म्हणजे 7-8 वर्षापासून आहे आणि इथं आलं तर 2 वर्षापासून आहे. मला या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक होतं. कारण का आलो या ठिकाणी, कारण त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे, आदर आहे, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्याबद्दल थोडं म्हणून या वाटतं, आनंद वाटतो मला. असं म्हणजे कुणी सांगितलं म्हणून नाही, परंतु त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. त्या कार्यक्रमाला कुठेही जाऊ आपण. आणि विद्यार्थीगण, माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी व या गावचे सरपंच, पोलीस पाटील, आमची युवक कार्यकर्ते, या ठिकाणी माधवराव, या ठिकाणी शिवचरण भाऊ, या ठिकाणी सर्वांचे नाव घेण्याजोगते आहेत. तर यांनी सरांच्या या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी माधवचा मला फोन आला की भाऊ तुम्हाला या ठिकाणी असं सरांचा सेवापूर्ती गौरव कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी तुम्ही सरांची इच्छा आहे, या ठिकाणी तुम्ही 100% यायचं आहे. आणि माझ्यावर दुसरी जबाबदारी दिली होती, ती म्हणजे आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडके आमदार आदरणीय श्रीजाताई यांना घेऊन येण्याची त्यांची या ठिकाणी इच्छा होती. परंतु सर आपली मी दिलगिरी व्यक्त करतो व सर्व मेंढकावासियाची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. ताई या ठिकाणी या कार्यक्रमाला 100% आवर्जून उपस्थित राहणार होत्या, यामध्ये कुठलाही दुमत नाही. परंतु आज या ठिकाणी पावसाळी अधिवेशन आजच चालू झालं आणि अधिवेशनाचा पहिला दिवस होता. दीदी मला सकाळीच फोन केला आणि मला सांगितलं की मारुती तू त्या ठिकाणी जा आणि सरांना या ठिकाणी माझ्याकडनं व आदरणीय आपल्या भागाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या वतीनं व माजी आमदार आदरणीय अमिताभ भाभी यांच्या वतीनं त्यांना पुढील काळास या ठिकाणी माझ्या वतीनं शुभेच्छा द्या असं त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं. त्यांचा निरोप सुद्धा मी या ठिकाणी घेऊन आले आणि ज्या दिवशी त्यांनी नांदेडला येणार आहेत. सर आपण दीदीचा आपल्याला निरोप आहे की आपण सहपरिवार या ठिकाणी नांदेडला साहेबाच्या शिवाजीनगर या ठिकाणी बंगल्यावरती यावं. आपला या ठिकाणी दीदीच्या वतीनं मान सन्मान यथोचित सत्कार व पुढील कार्यास आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा दीदी देणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून दीदीने या ठिकाणी आम्हाला सांगितलं आहे. तर या ठिकाणी सर मला आपण बोलवला, मला या ठिकाणी 2 शब्द बोलवण्याची या ठिकाणी संधी दिला. परंतु सर या ठिकाणी आपण जे काही या चिमुकल्यांना या ठिकाणी घडवण्याचं काम केलं आणि या ठिकाणी कित्येक वर्षे या ठिकाणी आपल्या हातून विविध या ठिकाणी चिमुकले अधिकारी झाले असतील, IAS झाले असतील, IPS झाले असतील, कोणी शिक्षक झाला असेल, कोणी इंजिनियर झाला असेल, असंख्य विद्यार्थी या ठिकाणी आपण घडवला. खरंच आपलं काम जे आहे कौतुकास्पद आहे आणि आपल्या कामाचा गौरव या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आवर्जून मोठमोठे अधिकारी असतील, सर्व गावजन असतील, एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. याहूनच आपली कामाची उंची या ठिकाणी आपल्या कर्तव्याशी आपण प्रामाणिक असलेलं या ठिकाणी हे काम या ठिकाणी एवढी उपस्थिती आपल्याला या ठिकाणी सांगून जाते. म्हणून सर आपण या ठिकाणी जवळपास 30-35 वर्षे या ठिकाणी चिमुकल्यांना घडवण्याचं काम केलं. आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण आपल्या हातून या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सेवा झाली, परंतु या पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी सामाजिक कार्यात आपण उतरावं व आपल्या हातून ज्या प्रकारे शाळेमध्ये अतिशय चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं त्याच प्रकारे इथला जे पुढचा काळ आहे आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला देऊन राहिलेला वेळ आपण या ठिकाणी सामाजिक कार्यात द्यावा. सामाजिक कार्य म्हणजे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी सामाजिक कार्य करत राहावं असं आमचं या ठिकाणी सर्वांचा आपल्याला आग्रह आणि विनंती राहील. आणि आपल्या हातून सुद्धा ठीक या प्रकारेच आपण काम करताल यामध्ये माझ्या हातून कुठलीही शंका नाही. आणि काय तर या ठिकाणी आपला जे पुढील काळ आहे सर, आम्ही
राजकीय क्षेत्रामध्ये आहोत, आमच्याकडनं साहेबाकडनं दिदीकडनं जे काही आमच्याकडे काम असेल, सार्वजनिक काम असेल, वैयक्तिक काम असेल, कुठलंही काम असेल, आपण या ठिकाणी आमच्याकडे अर्ध्या रात्री घेऊन यावं. आम्ही प्रामाणिकपणे आपलं काम करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आपल्यासारख्या हुशार माणसाची माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना गरज आहे. आणि इथला पुढचा काळ आपण आपल्या कुटुंबाला व सामाजिक कार्य आपल्याला समजा विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपण घडवलेच आहे, परंतु इथून पुढचा काळ आपण सामाजिक कार्य माननीय आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, अमिताभाभी चव्हाण असेल, आपल्या युवा आमदार ॲडव्होकेट श्रीजयताई चव्हाण असेल, याच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पुढील आपली काम सामाजिक चालू ठेवावं आणि आपल्या सामाजिक कार्यामध्ये आमचं कुठं आम्हाला योगदान लागेल नक्की आम्ही तुम्हाला अर्ध्या रात्री करायला तयार आहे. या ठिकाणी मला बोलवलं, माझ्या पत्रिकेवर नाव टाकलं आणि तुमचा सर आग्रह होता, मी काही याच्या अगोदर आपल्याशी काही भेटण्याचा माझा योग आला नव्हता, परंतु माधवरावजी म्हणले आणि तुम्ही मला स्वतः फोन केला आणि मी मुंबईवरनं आजच आलो आणि आल्या आल्या सकाळी माधवचा फोन आला की कोणी आले भाऊ यावंच लागते. तर या ठिकाणी आलो आणि खरंच माझं परम भाग्य समजतो की एवढ्या आज लोकसंख्या एवढ्या लोकांच्या उपस्थितीत आज एका चांगल्या गुरुवर्याचा सत्कार होत आहे. त्याच्याहून शेवटचा काळ दुसरा कुठलाच असू शकत नाही. सर, आपण जे काही कामाची पावती या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली, लोक या पुढे देतील. तुमचं व ताईचं व तुमच्या मुलांचं या ठिकाणी उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्या वतीनं माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय अमिताभाभी व आदरणीय श्रीजयताईच्या वतीनं मनपूर्वक पुढच्या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विराजमान असलेले सर्व सन्माननीय अधिकारी मित्रगण, उपस्थित सर्व, भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीत परी जन्मली काही वेडी मुले, तुझ्या कुशीत परी जन्मली काही वेडी मुले. आपल्या कर्तृत्वानं वेळ होऊन गेलेली, भारत मातेची सेवा करणारी, सर्वस्वाचा त्याग करणारी माणसं बरीचशी होऊन गेलेली आहेत. त्यापैकी बोधमवाड सरांचा माझा फारसा परिचय नाही, पण 1-2 वर्षाचा जो सहवास आहे तेही क्षणिक वेळेचा. तेवढ्या वेळेतच जेव्हा मी ह्या मार्गे या उमरीते मेंढका आणि त्यांचा नवीन मेंढका त्या मार्गाने त्या चॅनलच्या पाळून मी माझ्या पिंपळ गोठ्याला जात असताना सरांची भेट असायची. मग सर मितभाषी, कमी बोलणे, मोलाचा सल्ला देणे आणि कर्तृत्वातून प्रत्यक्ष कामातून आपली छबी उमटवणे हा सरांचा स्वभाव. त्यांनी खूप काही शाळेसाठी बहाल केलेला आहे. अशा सरांना निरोप समारंभासाठी उपस्थित होण्याचा उत्तम योग माझ्या नशिबी होता. मी या ठिकाणी सरांच्या आदेशानुसार आलेलो आहे. सरांचा स्वभाव प्रेमळ, मायाळू. आता त्यांच्याविषयी खूप जणांनी काही बोललेलं आहे, पण त्यांचं जे समाधानाचं जीवन आहे, समाधान एक काही विकत घेण्याची बाब नाही, कुठून हिरावून घेण्याची बाब नाही. समाधान स्वतःला समाधान प्राप्त करण्यासाठी त्याचा काही त्याग करावा लागतो, काही द्यावं लागते. पे बॅक टू सोसायटी असं जे विधान आहे, हे विधान सरांनी समाजासाठी, लेकरांच्या सेवेसाठी, लेकरांसाठी खूप काही, लेकरांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, भौतिक सुविधा स्वतःच्या खिशातून देण्यासाठी त्यांनी असा त्याग केलेला आहे. सरांच्या पूर्ण आयुष्याला मी निरामय निरोगी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. माझं बरोबर संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मन मिळावं काय बोलू, कसं बोलू सुचत नाही मला. निवृत्तीच्या या क्षणी काय बोलू, कसं बोलू सुचत नाही मला. चिमुकल्याची स्वप्न रंगवताना, चिमुकल्याची स्वप्न रंगवताना दिवसा मागून दिवस गेले, कळेच नाही मला, कळेच नाही मला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निघाते, प्रमुख पाहुणे, माझे जीवलग मित्र
माझे लाडके विद्यार्थी, माझ्या गावातील बंधू आणि भगिनी आणि माझे तसेच सहकारी, आज या मंचावर उभे असताना अनेक भावना मनात दाटून येतात. आनंदी आहे, समाधानी आहे आणि दुःखी आहे. कारण आज मी माझ्या कामाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण करून आयुष्याच्या नव्या पर्वाकडे पाऊल टाकत आहे. माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात ऑगस्ट 1989 पासून बहिर्जी नाईक विद्यालय चोंडी आंबा या ठिकाणाहून झाली. माझा बहिर्जी नाईक विद्यालय या ठिकाणचा एक माझा पहिला विद्यार्थी आज या सभेला उपस्थित आहे आणि आपल्याच गावामध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून उपस्थित आहे माननीय शिंदे. ...1989 पासून खाजगी शाळेची नोकरीचा प्रवास संपून 1992ला जिल्हा परिषद नांदेड यांच्या सेवेत दाखल झालो. सदर प्रवासात मुलांना शिकवताना अनेक गोष्टी शिकत गेलो. या प्रवासात जिवलग मित्र मिळाले, माझे अनेक सहकारी मिळाले. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या अनेक कठीण प्रसंगी कुटुंबाचा खंबीरपणा व मित्राच्या साथीमुळे मी इथे उभा राहू शकलो. मला अनेक चांगले अधिकारी लाभले, त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यापैकी आपल्या या मंचावर एक माझे आदर्श असे उभे आहेत, ते म्हणजे सुरेश पाटील. मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या. सर, तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत मी. आणि वारकर सर, तुम्ही जे माझ्याबद्दल सांगलात तेवढा मी महान नाही. माझ्या पद्धतीनं माझे कर्तव्य समजून मी समाजसेवा केली. माझ्या चिमुकल्या मुलांना माझ्या पद्धतीनं अध्ययनाचं काम केलं सर. आणि ह्या 36 वर्षाच्या काळात ह्या अविरत सेवेत माझ्या पत्नीची जी साथ मिळाली त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही सर. माझ्या सुखात दुःखात आहे त्या परिस्थितीमध्ये तिने मला साथ दिली. मला मुला मुलींचा, भावांचा, संपूर्ण परिवारांचा खूप मोठा आधार मिळाला आणि याच आधाराच्या जीवावर सर्व काही मी शाळेमध्ये करू शकलो सर. सेवानिवृत्त होताना खरे दुःख मला विद्यार्थी विरहाचे आहे. 36 वर्षे मी ज्या सोबत जगलो, 36 वर्षे त्यांच्या सेवेत जगलो, त्या चिमुकल्याचा विरहाचा मला दुःख आहे सर. त्यांना घडवताना मीही घडलो, त्यांच्यापासून दूर जाताना मन जड होत आहे. शेवटचे 2 वर्षे मला जन्मभूमीची सेवा करायला मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. माझ्या जन्मगावात माझ्या सेवा समाप्तीचा सोहळा होतोय, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आज माझ्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी वेळ काढला. माझे 1993चे जुने 8वी 9वी 10वी एका वर्गात शिकलेले माझे बालमित्र सगळे आलेले आहेत सर. 1992 पासून आम्ही जे सेवेत होतो शिक्षक, ते सुद्धा या सभेला उपस्थित आहेत. हर अंत एक नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीदों की बात है. जो साथ मिला उसे यादों में बसा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो. मी माझ्या समाजासाठी, गावासाठी
व कुटुंबासाठी भावी आयुष्यात काही चांगलं करेन याची या स्टेजवर ग्वाही देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. विवेकानंद भासतात, त्यांना पाहिल्यावर मात्र विवेकानंद भासतात. यानंतर आदरणीय डॉक्टर अवधूत बोदमवाड सर त्यांना विनंती करतो की आपलं जे आमच्या शाळेसाठी गिफ्ट आणलेलं आहे ते समर्पित करावं आणि नंतर केंद्राच्या वतीनं केंद्राच्या वतीनं आदरणीय बोदमवाड सरांचा आदरणीय बलदबा सर असतील किंवा केंद्रातले जे ज्येष्ठ शेख सर असतील किंवा वडसकर सर असतील, तिरंगवाड सर असतील यांना विनंती आहे की आपण सरांना केंद्राच्या वतीनं सन्मान करावा आणि शाळेसाठी जी गिफ्ट आहे ती गिफ्ट डॉक्टर अवधूत बोदमवाड हे या ठिकाणी सरांना सुपूर्द करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिस्तप्रिय राहणी आणि शिस्तप्रिय वाणी, महापुरुषांच्या विचाराने घडली त्यांची कहाणी, असे आमचे बोदमवाड सर महापुरुषांच्या विचारांच्या वासा आणि वारसा जपणारे माणसं या ठिकाणी घडलेले आहेत. तरी सरांचा या ठिकाणी केंद्राच्या वतीने सन्मान होईल आणि त्यानंतर आदरणीय साहेबराव कदम निवगा बाजार जवळजवळ सरांनी सांगितलं की 1993चे सर्व माझे वर्गमित्र या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर 1992 पासून शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केल्यानंतरचे सर्व मित्र या ठिकाणी आले आहेत आणि 1989चे माझा विद्यार्थी जो शिंदे आहे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे सरांच्या एकूणच 36 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या आपल्या अभ्यस्त मित्रांनी सहवास लाभला ते सर्वच मित्र या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी पुनश्च एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन मेंढक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी सरांचा या ठिकाणी सन्मान होईल केंद्राच्या वतीने. आदरणीय डॉक्टर अवधूत बोदमवाड यांनी आमच्या शाळेसाठी सुंदरसं असं झेरॉक्स मशीन प्रिंटरसह 2-in-1 एखाद्या मोबाईलमधून सुद्धा त्याची PDF काढता येईल असं छानसं आम्हाला झेरॉक्स मशीन दिलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सरांचा केंद्राच्या वतीने या ठिकाणी सन्मान होईल आणि अध्यक्षाच्या वतीनं सन्मान झाल्यानंतर ज्यांना कुणाला सन्मान